हे बघा, ही एक गाडी, ही तर आपलीच गाडी आहे काय. हे बघा, ह्यो एक आला फुल पाखरू भाई. तर जाऊ दे, बोललो असतो मी. आपल्या तिन्ही गाड्या काय वाटतायत यार. अरे काका भाई चला लास्ट लुक बघून घ्या आपल्या गाड्यांचा. सगळे चालेल भाई, रिव्ह्यू नक्की एक दिवशी. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग म्हणजे असा आपला नॉर्मल डेलीचा व्लॉग असतो. तो मी डेली तर टाकणार नाही, पण कधी कधी टाकत जाईल त्याच्यामुळे, कारण की व्हिडिओ चालू राहतील त्याच्यामुळे. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग, आजची तारीख मेन गोष्ट तर आहे 20 तारीख, आणि आता सध्या तर वाजले किती 12:30. आता ब्लॉग सुरू करतो मी. पहिले गेलो कॉलेजला, कॉलेजवरून जाऊन आलो, म्हणजे फीज भरायला गेलो, तिकडून आलो तर ब्लॉग स्टार्ट केला आहे. आजचा असा प्लॅन आहे की आता तर घरी आहे सध्या मी, पण नंतर थोड्या वेळात आपली शूट आहे म्हणजे गाड्यांची 3-4. आता स्वप्नीलनी फोन केला तर मला, आता काय करतोय का माहिती, गाडी काढतोय का काय करतोय तर ते नाही माहीत. आणि आपली एक गाडी आणि अजून 1-2 गाड्या आहेत, ते तुम्हाला नंतर मी दाखवतो तिकडे गेल्यानंतर. आता कुठं जात आहेत लोकेशनला पहिले बघू. पहिले खांदा कॉलनीला जायला लागेल तसा विषय, आणि नंतर संध्याकाळी मला जर टाइम भेटला तर तुम्हाला एअरपोर्टला पण दाखवायला जातो. फ्लाईट 2-3 चालू तर झाला आपला डॉमेस्टिकवाला, पण फ्लाईट दिसत नेमकी टायमिंग त्यांचा फिक्स असतो. त्या टायमिंगला बघू, गेलं मला जागा भेटलं मी तुम्हाला दाखवेनच. आता तर सध्या मी घरी आहे, पण आपले 2 फंटर लोक येतात. मला आता फोन केला, आता बघू कधी येतात तर किती वाजता येतात, गाडी घेऊन येतात तर काय करून येतात ते बघू. भेटते जातं आता तसं. दोघं आलं, यांनी काय पिशवीत आणले काय माहिती, आता त्याला माहित. कॉलेज काय माझ्याकरता सामान काय जायचंय ना, 1:30 पर्यंत जाऊ ना, 1:30 पर्यंत. तू कुठे झाला कॉलेजला, गाडी घेऊन चाललाय. CNG ला इथं गर्दी नाहीच आहे, एकच गाडी, ही गाडी पण आता निघते. आता निघलाय स्वप्नील पण आलाय. आता पहिले जायचं मयुरेशला घ्यायला, आणि हर्ष गेलाय कॉलेजला, तो ह्याची बाईक घेऊन गेला स्वप्नीलची MT. तो तिकडून डायरेक्ट गेला तसा. आणि तो सुजय आलाय, तो जो बलेनवाला तुम्हाला भेटवते आता, तो आलाय, कॉल करतोय या 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 म्हणून. आता निघलोय. पहिले CNG भरू, कारण की 2च कांडे CNG आहेत त्याच्यामुळं. CNG भरून मग डायरेक्ट जाऊ. पहिले मयुरेशला घ्यायचा, मग मयुरेशला घेऊन तसं डायरेक्ट खांदा कॉलनीला. आमचा मेन अध्यक्ष आला ग्रुपचा. अरे डोर हँडल नाही गेले. हो मयुरेश, कसा आहेस, झोपेतून उठलाय, बरं आहेस का, हाय तरी कर साल्या. जाऊन दे पुढे, हे असे असतात हे. चला आपण आता निघूया, जाऊ पहिले. हे बघा, ही एक गाडी, ही तर आपलीच गाडी आहे काय. हे बघा, ह्यो एक आला फुल पाखरू भाई. आता जाऊ दे, बोललो असतो मी. ही एक आपली गाडी आहे वॅगनर, आणि ही बलेनो. हिचा आता तुम्हाला विषय सांगतो नंतर. RS वाला किट लावलात. आणि हे बघा, हे आपले गँग मेंबर, हे दोघं जण बसलेत ना, दिसतात हे दोघं जण, ह्यांच्या गाड्यात. ह्याची बलेनो आहे, आणि त्या साईडला बसलाय तिचा दुसऱ्याची ही वॅगनर आहे. आता तुम्हाला गाड्या दाखवते थोड्या वेळात कशा. आता जरा प्लॅनिंग करतो रीलच्या कशा बनवायच्या त्या. गाडीत अंधार बघा, हे बघा बसशील गाडी बाईकवर. ते झालं, हे पुढची पण नाही सोडली. भाई चला निघलोय आता डायरेक्ट शूटिंग लोकेशन. पहिले आपला टी पॉईंटच्या रोडला जायचंय, नंतर मग तिकडून शॉट घ्यायचा. आता मयुरेशला बसवलाय बाईक, म्हणजे त्याला बाईक दिली, आणि हर्ष गेलाय त्याच्या सुजितच्या गाडीमध्ये, बलेनोमध्ये. आणि क्षितिज एकटाच आहे ना, आम्ही दोघं. आता बघू कसा शूट येतात कसा नाही. भाई कॅमेरामॅन कोणाला बनवायचा आहे, मला म्हणजे मयुरेशला बनवायला. गाडी तर मी चालवेल, बाईक घेऊ चालू तिकडून. हरीशचा बोलतोय ऊन लागतं, कसं करू तो नाही बस. अरे नाही, 1000 टाईट कसं चालू ठेवलं, सिटीमध्ये नको रे बाबा. तो ठेवतो चालू रे दरवेळेस. इथूनच बोला असेल सिमरन. हा
हा तिकडनंच बघ त्याच्या पाठी असेल. कुठे गेला तो? तिन्ही लाईन अप बघा आता. अरे मग या तरी गाड्या माहिती तुम्हाला. हे कोण आहे? तीन बेस्ट टाकतो ना लास्टच काय तू एवढं मग त्यात काय आला. गाड्या अनलॉक आहेत ना सगळ्यांच्या. बाई हिच्यात बघा मेन वॅगनर पहिले दाखवते तुम्हाला. इथं आपला पट्टा लावलाय आपल्यासारखाच. अजून काय LED बार लाईट लावले, स्प्लिटर लावलेत. मेन तर आलं आहेत किती इंच आहेत? 13 इंच आले आहेत. बॅटमॅन मिरर कवर हे मला लावायचं होता पण मी दुसरा केला मॉडिफाय, ते तुम्हाला सांगते नंतर. त्याच्यामुळे लावायला नाही भेटला. अजून आतमधून काय? आतमधून हे बघा हायड्रो डीप केलं आहे. अजून हे बघा मेन तर हे बघा हॉट व्हील्स खतरनाक विषय. हायड्रो ड्रिप केला आहे पूर्ण. हे बघा सीट कवर पण आतमधून. आणि काचा किती %? हे क्षितिजा काचा किती तुझ्या किती % आहेत? 30 सेम माझ्यासारखाच विषय. पाठची मला वाटतं जास्त वाटते का नाही? पाठची पण तेवढीच आहे. हे बघा हे अरे हे तर नाही दाखवलं मी. स्वेटर जॅकेट. अजून हिला काय विषय? गाडी स्टिकर लावलाय तो. अजून स्पॉइलर. ही बाई गाडी हिचा तर विषयच नाही. इलिगल ही तुम्हाला दाखवते कसं मी. फक्त आता अंधार बघा गाडीत. काय हाय विषय? काहीच नाही भाई, दिसतच नाही बाहेरून आतमधला. तुला आतमधून बाहेरचं ठीक आहे पण बाहेरून काहीच नाही दिसत. ह्याची गाडी पण आतमधून नॉर्मल आहे, काहीच नाही केलं. मेन ह्यानी बाहेरून काय काय केलं तुम्हाला दाखवते बघा. चला हे बघा हे तर मेनच आहे. झेड ब्लॅक डायरेक्ट. ही पण पुढची पण नाही ठेवली भाईनी. रिव्ह्यू मग तेच करते आता भाई एकदाच. मेन विषय ह्याचा हे बघा आपला बलेनोचा RS बंपर बसला. RS किट पार्टचा नाही फक्त पुढचा चेंज केला. मेन ह्याचे पार्ट मागवलेत पण आले ना अजून. आणि काय ग्रिलला ही लाईट बसवली येलो वाली. आपली तर समोर आहे बघा पट्टा तो आहेच. आणि मी त्या दिवशी 3 गोष्टी केल्यात. अरे गाडी अनलॉक करायला लागल. साईडच्या काचा मी पण 30% केल्यात. फिल्म टिंट केला डायरेक्ट. फरक समजत असेल. ही पुढची नाही केली फक्त. आणि पाठच्या सगळ्या गेल्यात. आणि त्या दिवशी मेन बघा हे पाटील डायरेक्ट नाव टाकले मी रेडियम टिपनी. आणि पुढं त्या दिवशी हे केलं आहे आयलायनर बनवलेत. रॅप मारला इथं. आता हळूहळू हिला पण आपण मॉडिफाय करायची. जो कॉलेज आहे ना, हा कॉलेज वाटते तुम्हाला? हा बघा इथं कॉलेजची कमानी आहे मेन. हा कॉलेज असं आहे ना विषयाचा कॉलेजचा. हे मी मध्ये नाहीत ना, मी मध्ये येतोय. थांबा फोटो शूटिंग चालू आहे आपल्या तिन्ही गाड्यांची. आणि हे कोणाला फोटो काढायचे त्यांना ते. या कॉलेजचा विषय असा आहे ना, एकदम जंगलात कॉलेज. हे बघा डोंगर ठिकाण हा आला आणि इकडं आतमध्ये कॉलेज आहे. काय विषय काय माहित कॉलेजचा काय होते. आपल्या तिन्ही गाड्या काय वाटतायत यार. अरे काका चुम्मेश्वरी गाडी पुढे घेऊ का जरा? अरे तसं नाही बोलत. क्रॉस लावू ना. तुझे सरळ राहू दे ना. तुझी सरळ राहू दे. या क्रॉस लावतो ना. व्हिडिओ कुठे करते रे फक्त.
हा चालेल कर. बघू कसा आला व्हिडिओ. आला काय चांगला आला मस्त. हिचे फोटो काढू. हिचा लुक बघा ना कसला येतो इथून. फुल खुल्ला रोड. हे घे फोटो काढ ह्याच्यातून. थांबा फोटो काढते ह्याच्यातून. भाई चला लास्ट लुक बघून घ्या आपल्या गाड्यांचा. सगळे चालेल भाई. रिव्ह्यू नक्की नक्की नक्की. एक दिवशी भाई. दोन्ही गाड्यांचे रिव्ह्यू एक दिवशी आपण प्रॉपर टाइम भेटेल तेव्हा काढू. लाईनअप बघा आता लास्टचा. हे बघ याचा ठाक 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 ठाक. A few moments later. आपल्या हर शेटनी बघा फ्यूल बघा कुठपर्यंत आणलाय. ह्यो खायला तर वाढला. इथं होता. अर्धी टाकी होती अर्धी टाकी. यांनी पूर्ण रिझर्व पर्यंत आणली. आता चालू आहे त्याची इथंच. 4 लिटर पेट्रोल होतं. किती? 4 लिटर. 4 लिटर संपवला पेट्रोल. आयला इथं का आला? पुढं स्कॉर्पिओनवाला आहे म्हणून. आता पार्टी घेऊन गेलो तो. गाड्यात पाठी. कोणतरी आलाय. बघून आलाय का काय? अरे हाय लक्ष आहे त्याचा. याच्या गावात बोलू अंदाजून घेते काय. ए कुठे आहे रे कार्मेलची ते साला फोन करून विचारला ना. बाई आमचे 2 पंटर बघा आले बघा तिथं पेट्रोल भरताना. पूर्ण झिरोवर काढलाय. पूर्ण झिरो. धक्का मार आणले भाई. फुल धक्का मार आणले. पेट्रोल संपली तरी गाडी चालवतो कसं. त्याला काय रिझर्वर लागले तरी पण त्याला त्याचा माहीत. आणि ज्युपिटरचा असा विषय आहे की तिची आता नवीन ज्युपिटर तुम्हाला माहीतच असेल. टाकी तिची पुढं येते आणि तिची बूट स्पेस फुल केली आहे वाढवले. त्याच्यामुळं तुझं तिची किती लिटरची टाकी रे? 7-8 तेवढीच आहे. आणि ती पेट्रोल पण लय पिते स्कूटी ज्युपिटर. का माहीत कशी काय. हे महाराज पण आमचं आहेत ना तसं स्कूटी जपणारं. चांगलंच आहे एकदम. स्कूटी भारी जपतोय तो. त्याचा एक इश्यू आहे की आपण जर फ्यूल पंपवाल्या गाडीमध्ये जर 1 लिटरच्या खाली पेट्रोल गेला तर फ्यूल पंप लोड येतो आणि मग त्याचा प्रॉब्लेम होतो. हे मासे आपलं भारी आहेत ना. गाडी कसली भारी सांभाळते तो. एक नंबर गाडी सांभाळते तो. गाडीची केअरले गेली. एका वर्षातली गाडी केअर केली त्यांनी. ॲटलिस्ट ते ना ही गाडी असते ना ती आठी होती. ॲटलिस्ट लाईट अशी स्टेबल राहिली पाहिजे. जर ब्लिंक करत असली ना तर आपण लगेच रिफ्यूल केलं पाहिजे गाडी. आता फ्यूल पंपवर लोड आला तर मोठा खर्च लागतो. फ्युल पंप गेला म्हणजे झालाच काम. मग आता आहेत लाईनीत थांबलेले. बाईचा मायलेज बघा भेंडी एमटीचा 1 हे बघा 73. आयुष्या गावात एवढ्या नॉर्मल स्पीडला चालवली ते ना भाई. मायलेज मशीन आहे. मायलेज मशीन पॉवर असून पण एवढाच कॉन्स्टंट स्पीडला चालवली ना गाडी एवढाच मायलेज देईल. तसा दाखवते तसा. 99 काय 99 स्पीड स्लो आली ना. प्लस धरून स्लो केली ना मी. आयडल स्पीडवर लागतो. जो फ्लिपकार्टचा स्टोर बघा आपला कलंबोलीमधला. फ्लिपकार्ट मिनिट. फ्लिपकार्ट मिनिट्सचा. आणि यांचे एसएनची गाडी हालत बघा. हे बघा या एमटीची हालत बघा. यांच्या मॅनेजरची गाडी. इथं कामाला कोण कोण होता आता तर इथं कामाला कोण आहे. यो आहे आता. यो स्वप्नील पण होता त्यांनी सोडून दिला काय कारणामुळे. 2024 पासून होतो. हायवेचा व्ह्यू बघा. हायवेचा हा पनवेलचा आहे ना हायवे. आणि या साईडला डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस वे. तिकडून मुंबई पुणे एक्सप्रेस वे स्टार्ट. पोलिसांची गाडी कसली गाडी आहे इथं. नाही साध्या गाड्यात भेंडी. साध्या गाड्यांना पोलिसी लाईट लावली. गाड्यांना लागतं. तो बघ तो बघ.
गाड्या बघा कसले सुसाट चालल्यात. पुण्यावरून येणारी ट्रॅफिक कमी आहे, या साईडून जास्त आहे ट्रॅफिक. भाई सटासट हे भाई सिनेमॅटिक होतो. भाई तर स्टोरी काढायला सिनेमॅटिक व्हिडिओ भारी आहे तिथला. गाड्या सटासट चालत. टेस्ला वाटतं हे नाही, BYD मला असं वाटते, टेस्ला नाही भाई. टेस्ला सारखे वाटते. टेस्ला आहे हो, टेस्ला आहे हो भाईसाब. भाई टेस्ला फर्स्ट टाइम बघितली इंडियामध्ये. मी तर माझ्या डोळ्यांनी फर्स्ट टाइम बघितली. थांबा दाखवते तुम्हाला. MS0003 MS46 आहे, नवीनच आहे इंडी आत्ताची. DBA हे पनवेलच्या हर्षा त्यांनी बघ डायरेक्ट स्कूटीच बंद केली, पेट्रोलची बचत. आम्ही तिथून फ्लायओव्हरवरून उतरत होतो आपला स्कायवॉकवरून, तो दिसली मला, पाठवून लगेच समजली तर टेस्ला म्हणून ती. आणि नेमकी तीच होती टेस्ला जी इंडियामध्ये लॉन्च झाली होती. व्लॉग इथं संपवतो आता 70 वाजले, 11:15. मी आता घरी आलो आहे 5 मिनटं आधी. वरच्या रूममध्ये गेलो ना, आता खालच्या रूममध्ये झालो. पहिले व्लॉग एंड करते आणि जेवायला जाते फ्रेश होऊन. मी आता जेवलो ना, अजून जेवायला लागलं. तर आता मला असेच व्लॉग चालू ठेवायला लागतील रोजचे, कारण गॅपमध्ये नको ठेवायला, कारण की गॅप ठेवून लय परफॉर्मन्स डाऊन होते. मग व्ह्यूजची पण होते, सबस्क्रायबरची पण होते. त्याच्यामुळं असंच कधी आता बाहेर जात जाईन मी तेव्हा ब्लॉग माझं हफ्त्यातून असतात फिरणं 2-3 दिवस. त्याच्यामुळे ते फिरणं तर रोजच असतं, पण असं गाडी घेऊन 2-3 दिवस असतात हफ्त्यातून माझं फिरणं. त्याच्यामुळं तेव्हा कुठं जात जाईन तेव्हा ब्लॉग काढायलाच लागेल, आता सुरुवात करायलाच लागेल मला अशी. त्याच्यामुळं आता गाड्यांचे तुम्ही क्लिप मी टाकलेले ते बघितलंच असेल तुम्ही, रनिंग शॉर्टचे कसे होते आमचे. आणि रील जेव्हा एडिट करून होऊन जाईल, एडिट करून तेव्हा मी यूट्यूब शॉर्टला टाकीन, तेव्हा तुम्ही बघाच. तो जेवते आणि एडिट करत बसते ब्लॉग. चला, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉग कधी जाते ते तुम्ही बघा, ते पुढचा मी टाकेन तेव्हा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.